नमस्कार, मी संकेत आवटे. मार्केटमध्ये नेमकं सुरू काय आहे हे समजत नाहीये, कारण एफएमसीजी सेक्टरमध्ये भयंकर तुम्हाला डी ग्रोथ पाहायला मिळते. का स्टॉक एवढे खाली येत आहेत? बरेच स्टॉक फ्लॅट आहेत, तर काही स्टॉक डायरेक्ट खाली पडत आहेत. हां, नो डाऊट बोटावर मोजणे आहेत की काही स्टॉक वरही जात आहेत, काहीच इश्यू नाही. म्हणजे नेसले थोडासा तुम्हाला वर जाताना पाहायला मिळेल, त्याचबरोबर कोलगेटमध्ये जबरदस्त जंप पाहायला मिळेल. पण मेजॉरिटी ऑफ स्टॉक एका रेंजमध्ये कन्सॉलिडेट होत आहेत आणि फक्त स्टॉकनं वर जाणं महत्त्वाचं नाहीये, सेल्स ग्रोथ सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण आपण जर इन्व्हेस्टमेंट करत असू तर त्यासाठी आपल्याला पहिला बघावं लागेल की मला हा स्टॉक पुढे जाऊन सस्टेनेबल रिटर्न देऊ शकतो का. जर अंडरलाईंग ॲसेट म्हणजेच अंडरलाईंग जर तुम्ही बघितलं त्याचा आहे सेल्स, जर सेल्सच होत नाही तर स्टॉकची प्राइस वाढून काय फायदा. कारण कधी ना कधी ती करेक्ट होऊ शकते, कारण आत्ता मार्केटमध्ये ग्रोथ आहे. पण नंतर काय, ज्यावेळी मार्केट अजून खाली येईल, कारण थोडंफार करेक्शन जर मार्केटमध्ये आलं, जसं मार्केटमध्ये एक छोटा डिक्लाइन अपसाइड येत राहतो, पण जर समजा मार्केटमध्ये एक 500,000 पॉईंटचा डाऊनसाइड आला तर गडबड होऊ शकते. एफएमसीजी मध्ये जे फुगलेले स्टॉक आहेत तेही खाली येऊ शकतात. मग या केसमध्ये नेमकं काय करायचं, आता मी तुम्हाला सांगणार आहे. रिचमी मध्ये अनालिसिस कसं केलं जातं, जे आम्ही पोर्टफोलिओ बनवतो, रिचमी थ्रू जे पोर्टफोलिओ बनवले जातात याच्या मागे रिसर्च कसा केला जातो आणि काय काय लॉजिक असतं, A to Z गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. जनरली जर आता तुम्ही बघितलं, मार्केटमध्ये एक तेजी पाहायला मिळाली आफ्टर कोविड, बट कोविडच्या आधीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती जर तुम्ही कम्पेअर केली एफएमसीजीची तर सेम आहे किंवा थोडी डिक्लाइन झालेली पाहायला मिळते काही प्रोडक्ट्समध्ये एफएमसीजीच्या. बट ओव्हरऑल अनालिसिस केला असता हे तुम्हाला कळतं की महागाई आता प्रचंड वाढू लागली आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इंटरेस्ट रेट ऑलमोस्ट पिकलाय, कारण वाढत 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 आता या लेवलला गेलेत. बट हे इंटरेस्ट रेट जरी तुम्ही कम्पेअर केले बिफोर कोविड तर आसपासच आहेत. मेजर काही बिफोर कोविडपेक्षा राईज पाहायला मिळत नाही. पण आता सध्या रॉ मटेरियलची कॉस्ट वाढली, इन्फ्लेशन वाढलं, त्यात डिमांड कमी झाली, कारण रेट वाढत चालले आहेत. रुरल एरियातून डिमांड कमी होत चालली आहे. अर्बन एरियामध्ये त्या प्रमाणात जर तुम्ही बघितलं, लोअर सेगमेंटची डिमांड अजून कमी होत चालली आणि परिणामी कंपनीला प्रोडक्शन कमी करावं लागलं. ग्लोबल क्रायसिस तुम्हाला माहितीच आहे, सगळे जगभरात काय काय आता सध्या सुरू आहे आणि त्याचा परिणाम सुद्धा होतोय. शिपमेंटवर परिणाम होतोय, त्याचं कॉस्टिंग वाढतंय आणि पेट्रोल डिझेलच्या प्राइजेस तर तुम्हाला माहितीच आहेत. क्रूड ऑइलच्या प्राइजेस हेवी वाढल्यामुळे अगेन अंडरलाईंग प्राइजेस सगळ्याच्या वाढत जातात आणि कमोडिटीच्या जेवढ्या प्राइजेस वाढत जातील तेवढं कंपनींना दणका बसतो, कारण रॉ मटेरियलच्या कॉस्टिंगमध्ये खूप जास्त ग्रोथ होताना पाहायला मिळतं. मग HULने प्रयत्न पण केले आणि बाकी कंपन्यांनी पण केले की प्राइस कंट्रोलमध्ये ठेवायचे, पण ते ठेवू शकले नाहीत, कारण मार्जिन अतिशय ड्रॉप होणार. एकतर महागाई वाढली आहे, इंटरेस्ट रेट वाढलेत आणि त्यात प्रोडक्टचे रेट सुद्धा कंपन्यांनी वाढवले. परिणामी ग्राहकांनी विचार केला की थोडंसं खिशाला कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. कारण जनरली आता जर तुम्ही सध्याचा ट्रेंड बघितला तर कारचा सेल्स प्रचंड वाढतोय, पण कारच्या सेल्सच्या तुलनेत एफएमसीजीचा सेल्स वाढतोय का? दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आपण परचेस करतोय का? तर एक रिसर्च आणि एक सर्वे सांगतोय की इवन मिठापासून ते इतर लोणच्यापर्यंत अशा बेसिक गोष्टी सुद्धा लोक कमी परचेस करतायत. त्यावर सुद्धा लोकांनी कंट्रोल ठेवलाय. एक सिंपल कन्सेप्ट लक्षात घ्या, गाड्यांचा सेल्स वाढलाय, मग एफएमसीजीचा सेल्स डाऊन व्हायचं काय काम आहे? लोकांनी साबण लावायचं बंद केलं का? डोक्याला तेल लावायचं बंद केलं का? खाणं बंद केलं का? की फळभाज्या खाणं बंद केलं? काहीही बंद केलेलं नाही. पण गाडी जेव्हा आपण परचेस करतो तेव्हा ती लोनवर करतो. लोन आजही मॉडरेट रेटवर आहेत, अति हायर साईडला आपण म्हणू शकत नाही, कारण प्री कोविड जर भारताला कम्पेअर केलं तर ऑलमोस्ट हेच रेट होते इंटरेस्ट रेट. पण अमेरिकेने जर कम्पेअर केलं तर अमेरिकेचे इंटरेस्ट रेट ऑलमोस्ट नील होते, ते आता 5-6% जाऊन पोहोचलेत. म्हणजेच काय, तिकडे ड्रास्टिकली ग्रोथ झालेली पाहायला मिळते. पण आपल्याकडे अजूनही तेवढी ग्रोथ म्हणावं तशी आपल्याला दिसत नाही आहे, कारण प्री कोविड आपण ते रेट बघितलेले आहेत आणि म्हणून मला तेवढी भीती वाटत नाही. पण आत्ता जर तुम्ही विचार केला, मला कार विकत घ्यायची आहे, हा रेट ठीक आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणून लोक कार बाय करतायत. त्याचबरोबर बाईकमध्ये परचेसिंग होत आहे. अप्पर मिडल क्लास जास्तीत जास्त पैसा खर्च करतोय, रिच क्लास तर डेफिनेटली तो खर्च करतोच, तो यामध्ये तडजोड करत बसणार नाही, कारण मेजर इन्फ्लेशनचा फरक या क्लासमध्ये अप्पर क्लास आणि हायर क्लासला कधीच होत नाही. मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास त्याचं बजेट एक फिक्स्ड असतं आणि त्याच्या खिशावर जेव्हा ताण पडतो, फॉर एन एक्झाम्पल माझ्या घर खर्चाचं बजेट आहे 5,000 रुपये, पण 5,000 जेव्हा महागाई वाढते, प्रोडक्टच्या प्राइजेस वाढतात, इन्फ्लेशन वाढत जातं, या केसमध्ये मला खर्च करणं, जो 5,000 माल 6 महिन्यापूर्वी बसत होता तो आज बसत नाहीये, कारण महागाई
त्या रेटनं ग्रो होते. म्हणून घरामध्ये तुम्ही जर विचार करत असाल तर तुमच्या घरामध्ये पण एकदा तुम्ही अनालिसिस करून बघा की स्पेंडिंग कमी झालंय, भाज्या बनणं थोडंसं कमी झालेत ना, 100% झाले असतील, आणि तुमची आई असेल, पत्नी असेल, जे तुमच्या घरातले परचेस करणारे व्यक्ती असतील ते थोडंसं सारखं वारंवार तुमच्याशी डिस्कस करताना टेबलवर ऐकायला मिळत असेल की अरे महागाई खूप वाढते, हे बसत नाही, ते बसत नाही, हा खर्च कमी करा, तो खर्च कमी करा. आणि FMCG हा प्रोडक्ट असा नाही की तुम्ही लोन घेऊन टूथपेस्ट आणायला जाल किंवा लोन घेऊन तुम्ही घरच्या भाज्या आणायला जाल, बिलकुल नाहीये. जर तुम्ही भाज्यांचं इन्फ्लेशन बघितलं तर 24-25% ग्रोथ होते आणि हेच मिडल क्लासच्या खिशाला परवडणारं नाहीये. बोरोसिल कंपनीनं मध्ये एक स्टेटमेंट केलं होतं की तुमचा सेल्स का नाही झाला, तर बोरोसिलचं क्लिअर म्हणणं होतं की आता थंडी थोडीशी कमी आहे आणि मिडल क्लास, लोअर मिडल क्लास ज्या आमच्या ट्यूब्स वापरतात किंवा ज्या आमच्या क्रीम वापरतात त्यांनी क्लिअरली विचार केला थंडी कमी आहे, कशाला अननेसेसरी स्पेंड करायचा, म्हणून लोकांनी स्पेंडिंग केलं नाही. एवढ्या लेवलला लोकांचा आता सध्या विचार सुरू आहे आणि हे जस्टिफाईड आहे कारण त्या लेवलला महागाई वाढते. जर तुम्ही स्क्रीनवर चार्ट बघितला तर तुम्हाला कळेल की HUL असेल, ITC असेल, यांच्या सेल्स ग्रोथमध्ये काय डिफरन्स होत गेलाय. मागचे 4 क्वार्टर त्यांनी कसा परफॉर्म केलेला आहे. लास्ट क्वार्टर सगळ्यात मोठा सेल्समध्ये दणका असलेला क्वार्टर आपल्याला पाहायला मिळतो, ज्यामुळे कंपन्यांनी मेजर डिक्लाइन फेज पाहिली आहे. याला अजून एक मोठा धक्का दिला तो म्हणजे स्टार्टअपनी. वेगवेगळ्या शार्क टँकवर तुम्ही स्टार्टअप बघितले असतील, हे ऑर्गॅनिक, ते ऑर्गॅनिक, त्याचबरोबर एकदम आम्ही ऑइल फ्री, केमिकल फ्री, हे सगळे प्रकार खूप जास्त वाढत चाललेत आणि याचा परिणाम असा झाला की जो सेल्स ऑलरेडी ड्रॉप होणार होता त्यात अजून जास्त मार्केट यांनी कंझ्युम करायला सुरुवात केली, ज्यामध्ये नायका सोबतच तुम्ही बघितलं असेल ममाअर्थ, अशा अनेक तुम्ही कंपन्या बघू शकता. छोट्या मोठ्या खूप कंपन्या आहेत, तुमच्या ओळखीच्या कंपन्या किंवा तुम्ही पाहिलेल्या कंपन्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, जे तुम्ही ट्रॅडिशनल मोठ्या ब्रँडना सोडून आता तुम्ही याच्यावर शिफ्ट झालात. असा कुठला प्रोडक्ट आहे जो तुम्ही दुसऱ्या कंपन्यांचा यूज करताय ज्या नवीन आलेत आणि या नवीन आलेल्या कंपन्या 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये 100 कोटीचा बिझनेस करतायत. हो, ममाअर्थनी गेल्या 4 वर्षामध्ये 100 कोटीचा बिझनेस केला, नायकाने 7 वर्षामध्ये 100 कोटीचा बिझनेस केला. सो या कंपन्या फास्ट ग्रो होत आहेत बिकॉज बाहेरून फंडिंग येत आहे, कॅपिटल इन्फ्यूज केलं जात आहे, त्याच्या ऍड रन केल्या जातात, हेवी स्पेंडिंग केलं जातं, मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजना त्यांचा ब्रँड अँबॅसेडर बनवलं जातं आणि मोठ्या प्रमाणात ते ग्रो करतायत डिजिटल मीडियामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ई-कॉमर्समध्ये, विच इज अ ट्रेंडिंग पार्ट नाउ. आणि आता सध्या ते फिजिकल डिस्ट्रीब्युशनमध्ये सुद्धा उतरत आहेत. नॉर्मल रिटेल स्टोअरमध्ये तिथं डिस्ट्रीब्युशन बनवणं, आपलं नेटवर्क क्रिएट करणं, यामध्ये सुद्धा ते ग्रो करत आहेत आणि परिणामी या मोठ्या ट्रॅडिशनल कंपन्यांचा सेल्स आपल्याला थोडासा ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. पण या सगळ्याचं मेजर रिझन काय आहे तर इन्फ्लेशन. पण एंड ऑफ द डे होतं काय, या मोठ्या कंपन्या छोट्या कंपन्यांना अक्वायर करतात. सो माझ्या मताप्रमाणे मेजर या कंपन्या काही धोका निर्माण या मोठ्या ब्रँडना करू शकत नाहीत कारण ते लिगसी ब्रँड आहेत. जेव्हा तुम्ही छोट्या लेवलला जाताना तेव्हा तिथं डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम येतो. पण आता हिंदुस्तान युनिलिव्हर असेल, ITC असेल, प्रत्येक खेड्यापाड्यावर पोहोचलेले आहेत. म्हणजेच काय, हे शेवटी त्या ब्रँडना अक्वायर करतात कारण ऑनलाईन सस्टेन करणं एवढं सोपं नाही कारण ॲडवर हेवी स्पेंडिंग करावं लागतं आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही ऑर्डर करता त्यावेळी त्याची कॉस्ट तर भयंकर जाते. म्हणूनच हिंदुस्तान युनिलिव्हरने ओझिवा असेल, इंदुलेखा ऑइल तुम्ही ऐकलं असेल, आदित्य मिल्क असेल, यांना अक्वायर केलंय. त्यातच ITC, योगा बार, सनराइज फूड आणि बी नॅचरल या कंपन्यांना त्यांनी अक्वायर केलं आणि यातच मारिकोनी सेटवेटला, बिअर्डोला आणि प्लिक्सला अक्वायर केलंय. सो अशा प्रकारे कंपन्या छोट्या ब्रँडना अक्वायर करतात. सध्या FMCG मार्केट $210 बिलियन आहे, जे पुढे जाऊन $600 ते $700 बिलियन होईल असं सरकारचं म्हणणं आहे. पण माझ्या मताप्रमाणे हे अनालिसिस कम्प्लिटली चुकीचं आहे. 30-35% ग्रोथ नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. माझ्या मताप्रमाणे ही जी ग्रोथ आहे आणि बाकी सगळ्यांच्या रिसर्च प्रमाणे ही ग्रोथ 5 ते 6% राहील. जे सरकार एक्सपेक्ट करत आहे त्याच्या 60 ते 70% कमी ग्रोथ होणार आहे आणि हे मलाही पटतंय. बरं, पुढे सुद्धा ही परिस्थिती कंटिन्यू राहण्याचे रिझन मी तुम्हाला सांगतोय. सध्या जर तुम्ही व्यवस्थित अनालाइज केलं तर मेजर स्पेंडिंग हे लक्झरी प्रोडक्टवर होत आहे. लक्झरी प्रोडक्ट कोण बाय करतं तर रिच आणि अल्ट्रा रिच लोक, मध्यमवर्गीय आणि लोअर मिडल क्लास जी लोक आहेत ती शक्यतो अवॉइड करतायत या सगळ्या प्रोडक्टना. आणि म्हणूनच एक चार्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, हा चार्ट क्लिअरली सांगतोय की कन्झम्पशन हे लोअर मिडल क्लास किंवा मिडल क्लास लोकांचं कमी होत चाललंय आणि जे लक्झरियस प्रोडक्ट आहेत, मग ते प्रॉन्स असेल किंवा इतर कुठलेही प्रोडक्ट लक्झरियस ज्याची प्राइस हेवी असते, त्याची मात्र डिमांड इंटॅक्ट आहे किंबहुना वाढलेली पाहायला मिळते. आणि म्हणूनच पुढचे येणारे काही दिवस माझ्या मताप्रमाणे स्ट्रगल करणारेच असतील या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये. आता येणारे 1 ते 1.5 वर्ष कसं असू शकतं, समजा इलेक्शन झाल्यानंतर जर रेट कट करण्याचा प्रयत्न केलाच का
करावा लागेल. कारण जर भारताला ग्रो करायचं आहे, नेक्स्ट लेवलला भारताला घेऊन जायचं आहे, तर स्पेंडिंग करावं लागेल. स्पेंडिंग करायचं असेल तर रेट कट करावी लागतील. कारण जोपर्यंत पैसा उपलब्ध होत नाही तोपर्यंत इंडस्ट्री ग्रो होत नाही किंवा कंपन्यांना मोठं होण्यासाठी वाव मिळत नाही. आणि कंपन्या पण मोठ्या होतात, रेट कट झाल्यामुळे लोक लोन पण घेतात आणि ते लोन लोकांनी घेतल्यामुळे तो पैसा स्पेंड पण करतात. म्हणजेच काय, इकॉनॉमी आपली ग्रो व्हायला लागते. जेवढी इकॉनॉमी ग्रो होईल तेवढं अगेन इन्फ्लेशनचा धोका वाढायला लागतो. आणि जर परत इन्फ्लेशन अजून यामध्ये वाढलं तर लोकांचा यामध्ये बघण्याचा दृष्टिकोन अजून खाली जाऊ शकतो. सो हे जे आकडे एफएमसीजीचे डाऊन झालेले आहेत ते कन्सिस्टंटली येणारे 2-3 क्वार्टर असेच राहू शकतात असं मला पर्सनली वाटतं. बट या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची, जर तसं झालं तर, पण जर मान्सून व्यवस्थित झाला, पाऊस व्यवस्थित पडला तर मात्र याची डिमांड हळूहळू तुम्हाला ग्रो होताना पाहायला मिळेल. एफएमसीजी थोडंफार सुधारताना पाहायला मिळेल. आणि याबरोबरच एक मेंटॅलिटी आपली चेंज होत जाते. कोविड गेला ना, 100% गेला, पण ऍक्च्युली कोविड आजही आहे. हो, त्याला आपण आत्मसात केलंय. आपल्याला एवढा मेजर कोविडचा फरक पडत नाही कारण आपण त्याला आता यूज टू झालोय. आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होत चालली आहे. म्हणजे काय, कुणाला आता कोविड झाला, ताप आला म्हणजेच कोविड झाला, हे सिंपल लॉजिक आहे. बट असंच होणार आहे एफएमसीजीचं. किती दिवस मी कंजूसपणा मीठ घेण्यामध्ये आणि नॉर्मल प्रोडक्ट घेण्यामध्ये करणार आहे? शक्यच नाही. 2 महिने, 4 महिने, 6 महिने, वर्षभर, त्याच्या पुढे मात्र हे सस्टेनेबल नसेल. आपण विचार करणार, अरे जगायचं कोणासाठी, या बेसिक गोष्टीमध्ये किती दिवस कंजूसपणा करायचा. सो हे इन्फ्लेशन पण आपल्याला यूज टू होईल. ग्रोईंग कंट्रीमध्ये स्पेंडिंग पण आपलं वाढत जाईल. कोणाचं? मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास कॅटेगरीचं सुद्धा. आणि परिणामी यांची सेल्स ग्रोथ अगेन पूर्ववत पदावर येईल. बट आत्ताच्या स्थितीला येणारे काही महिने जरी एफएमसीजी साठी खराब असले तरी सुद्धा व्हॅल्युएशन जस्टिफाईड आहे. कारण चार्टमध्ये ग्रोथ झालेली नाही, मायनर ग्रोथ सेल्समध्ये होत होती. पीई ऍडजस्ट झालेत. ऑलमोस्ट गेल्या 5 ते 10 वर्षाच्या लोला पीई रेशो आलेले आहेत मोठ्या मोठ्या कंपन्यांचे. हिंदुस्तान युनिलिव्हरचा पीईचा हिस्ट्री तुम्ही बघा, बऱ्या प्रमाणात लो लेवलला आहे. याचा अर्थ क्लिअर आहे की आत्ता सुद्धा आपल्यासाठी तो जस्टिफाईड लेवलला आहे. मी बाईंग सेलिंगचं बिलकुल रिकमेंडेशन देत नाहीये, पण सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की जर याची डाऊनसाइड प्रोटेक्टेड असेल तर मला पुढे जाऊन धोका नाही. जर माझा व्ह्यू लॉंग टर्म असेल तर मला पुढे जाऊन धोका नाही. कारण मार्केट जरी हायर साईडला असलं तरी सुद्धा हे स्टॉक लोअर साईडला असल्यासारखे वाटतायत आणि पुढे जाऊन मला याचा फायदा घेता येऊ शकतो. सो अक्युमुलेशन फेजमध्ये आता मला हे स्टॉक दिसत आहेत. आणि अदर सेक्टर जे बूमिंगवर आहेत त्यामध्ये थोडीशी रिस्क आहे. जे अननेसेसरी हेवी पीई रेशोला जाऊन पोहोचलेत त्यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे. पण जे सेक्टर खरंच बूमिंगवर आहेत, म्हणजेच ग्रो होणार आहेत, डिमांड जास्त आहे, त्या सेक्टरवर आता खरं आपलं लक्ष असायला पाहिजे. आणि हे सेक्टर कुठलं आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, रिचमीने कुठल्या कुठल्या सेक्टरला चूज केलंय आणि त्या सेक्टरमध्ये स्टॉक निवडलेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा कमिंग सेक्टर CS. जर 10,000 कमेंट आल्या तर मी डेफिनेटली त्यावर व्हिडिओ बनवेन. जे सेक्टर मला पुढचे 6 महिने 1 वर्ष कॉन्स्टंटली ग्रो होतील असं वाटतंय. आणि यातच जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायचं नाही तर रिचमी तुमच्या सोबत आहे. डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे, सोबतच लिंक सुद्धा आहे, त्यावरून जॉईन करू शकता आणि आमच्या सर्व्हिसेस घेऊ शकता. आम्ही तुम्हाला सांगू की कुठले स्टॉक आणि कुठले म्युच्युअल फंड तुमच्यासाठी बेस्ट आहेत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि मॅक्सिमम शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.